नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर येत आहे। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत 5 लाख महिला अपात्र झाल्या आहेत। मग कोणकोणत्या महिला या ठिकाणी अपात्र झालेल्या आहेत, तुम्ही त्यामध्ये आहात का? मग या महिलांचे पैसे परत घेतले जाणार आहेत का? त्याविषयी सविस्तर माहिती आदितीताई तटकरे यांनी दिलेली आहे। त्या संदर्भात महत्त्वाची अपडेट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी मित्रांनो, सविस्तर माहिती बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। आदितीताई तटकरे यांनी त्यांच्या एक्स हँडल म्हणजे ट्विटरवर या ठिकाणी एक पोस्ट टाकली होती। त्यामध्ये त्यांनी कोणकोणत्या महिला या ठिकाणी अपात्र आहेत त्या संदर्भात महत्त्वाची माहिती दिलेली आहे। आपण या ठिकाणी बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे। म्हणजे मित्रांनो, हा जे GR आलेले आहे 28 जून 2024 आणि 3 जुलै 2024 यामध्ये ज्या महिला बसत नाही त्यांना, त्या अपात्र आहेत त्यांनाच फक्त या ठिकाणी वगळण्यात आलेले आहे। मग अपात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालील प्रमाणे आहे। संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला 2,30,000 आहे। आपण बघितलं असेल की वेबसाईटवर या ठिकाणी लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे त्यावरही संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल तर त्या ठिकाणी तुमच्या नावासमोर यस लिहून आलेले होते। त्या सर्व महिला ज्यांच्या नावासमोर यस लिहिलेलं होतं त्या महिला या ठिकाणी वगळण्यात आलेल्या आहे। ज्यांचं वय वर्ष 65 पेक्षा जास्त आहेत अशा महिला एकूण 1,10,000 महिला आहेत। तसेच कुटुंबातील सदस्यांच्या नावे 4 चाकी गाडी असलेल्या महिला, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या, स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला, ज्यांनी स्वेच्छेने त्यांचा जो लाभ आहे तो माघार घेतला, असे एकूण 1,60,000 महिला, अशा एकूण अपात्र महिला आहेत। 5 लाख अपात्र महिला आहेत। मग तुम्ही या वरीलपैकी जर अपात्रतेच्या अटीमध्ये येत असाल तर तुम्ही पण अपात्र ठरणार आहात। परंतु तुम्ही जर या अटीमध्ये बसत नसाल तर त्यासाठी त्यांनी सांगितले की सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे। मग मित्रांनो, अशा प्रकारे या 5 लाख महिला या योजनेतून अपात्र ठरत आहेत। मग या 5 लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत। तर मग सर्वांना प्रश्न पडला आहे की या सर्व महिलांचे पैसे परत घेतले जाणार आहेत का? तर त्या संदर्भात महत्त्वाचं या ठिकाणी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आपण बघू शकता, महासंवाद माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र याकडून ही माहिती देण्यात आलेली आहे। लाडक्या बहिणीचा लाभ परत घेतला जाणार नाही, मंत्री आदितीताई तटकरे यांनी सांगितलं आहे। पात्र लाडक्या बहिणींना योजनेचा निधी देण्यास शासन कटिबद्ध आहे। मग कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेण्यात येणार नसल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी दिली आहे। तसेच पात्र महिलांना या योजनेचा निधी देण्यास शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे। मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही। मागच्या महिन्यात त्यांना हे पैसे मिळालेले नसणार। तसेच लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत जुलै 2024 ते डिसेंबर 2024 या दरम्यान देण्यात आलेल्या लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही, असे विभागाने स्पष्ट केले आहे। आपण जे म्हणत होतो की परत केली जाणार, रिकव्हरी केली जाणार, तर तशी रिकव्हरी वगैरे काही केली जाणार नाही। ज्या अपात्र ठरलेल्या महिला आहेत त्यांचे नाव फक्त वगळले जाणार आहे, त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार नाही। महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांसाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत 1,500 रुपये महिलांना सन्मान निधी प्रदान करण्यात आलेला आहे। मात्र या योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून आल्याने शासनाने पडताळणी प्रक्रिया राबवली। या अंतर्गत पात्र न ठरलेल्या महिलांचा सन्मान निधी परत घेण्यात येणार नसून अपात्र ठरलेल्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येत आहे, असं स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे। मग हे कुठल्या नियमानुसार घेत आहेत तर 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय म्हणजे GR यानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे, अशी माहिती या ठिकाणी त्यांनी अधिकृतपणे
दिलेली आहे। तर पात्र ठरलेल्या महिला आहेत त्यांना या गोष्टीचं टेन्शन नाही की त्यांचे पैसे परत घेतले जाईल, त्यांच्याकडून कोणतेही पैसे परत घेतले जाणार नाही। तर आणि ज्या महिला पात्र आहेत त्यांना पूर्वीप्रमाणे 1500 रुपयाचा लाभ हा चालू राहणार आहे। फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा लवकरच देण्यात येईल असेही त्यांनी सांगितलेले आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती। आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद,